हॉटेल, रेस्टॉरंट, पार्टी, लग्न यामध्ये बनवला जाणारा हराभरा कबाब कसा बनवला जातो आज आपण पाहणार आहोत. तर हराभरा कबाब करण्यासाठी मी इथे 100 ग्रॅम वाटाणे घेतले आहेत आणि अर्धा जुडी पालक. मी इथे कमी क्वांटिटीमध्ये केले आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही जास्त माणसांसाठी पालक व वाटाणे अजून घेऊ शकता. आता आपण पुढे पाणी उकळायला ठेवू. तर पाण्याला उकळी आलेली आहे. यामध्ये पालक टाकून घेऊ आणि वाटाणे सुद्धा. आता आपल्याला हे जास्त वेळ नाही ठेवायचं, फक्त 30 ते 40 सेकंदसाठी ब्लांच करायचं, शिजवायचे नाही. त्यामधील कच्चापणा जाऊन सॉफ्ट होईल व छान कलर देखील येईल. आपण आता हे काढून घेऊ. एकदा पाण्याला उकळी आली की आपण हे काढून घ्यायचं. तर मी आता हे काढून घेत आहे. जास्त गरम आहे त्यामुळे यावर थोडे गार पाणी टाकून घेऊ. त्यामुळे वाटाणे आणि पालक यांचा कलर हिरवाच राहतो व कुकिंग प्रोसेससुद्धा थांबते. हेच तर ते हिरो इन्ग्रेडियंट आहेत ज्याने आपल्या कबाबला हॉटेलसारखी चव येणार. हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दरदरं असं वाटून घेऊ. जास्तही बारीक करायचे नाही, नाहीतर आपल्याला कबाब बनवताना अवघड होईल. आता गॅसवरती पॅन ठेवला आहे व त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे. लो फ्लेमवरती आपल्याला हे ठेवायचं आहे. 1 चमचा जिरे व 1 चमचा राई यामध्ये तडतडी देऊ व 1.5 मोठा चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊ आणि 5-6 बारीक चिरलेल्या मिरच्या टाकून चांगले याचा कलर कच्चापणा जाईपर्यंत हलवत राहायचे. छान सुगंध येतो आहे. आता एक असं सिक्रेट आहे ज्यामुळे आपले कबाब हॉटेलसारखे क्रंची होणार आहे. मी इथे 1 वाटी बारीक चिरलेली फरसबी घेतली आहे, त्यामुळे कबाब खूप क्रंची बनतात. त्याचबरोबर मी यामध्ये टाकत आहे 1 वाटी फ्लॉवर एकदम फाईन चॉप केलेले आहे. आता वाटाणे बघा कसे दरदरे वाटले आहेत. हेही आपण यामध्ये टाकून घेऊ. हे सगळं आता चांगलं मिक्स करून घेऊ. यामधील मॉइश्चर जाईपर्यंत आपल्याला कबाब बनवायला सोपे जाईल. आता यामध्ये टाकून घेऊ थोडी कोथिंबीर. कोथिंबीरमुळे फ्लेवर छान येतो. बस आता हे सगळं छान मिक्स करून घेऊ. हे आता काढून घेत आहे व थोडे थंड झाले की यामध्ये टाकत आहे 1 मोठा बटाटा. मी इथे बटाटा किसून टाकत आहे. मॅश करून टाकल्यास गुठळ्या बनतात, म्हणून इथे मी 1 मोठा बटाटा किसला आहे. आता यामध्ये टाकत आहे मी अर्धा चमचा जिरा पावडर, तसंच चाट मसाला 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, धना पावडर 1 चमचा, हळद 1 चमचा, रेड चिली पावडर 1 चमचा व मीठ चवीनुसार. तसेच टाकत आहे आता यामध्ये मी बटर क्रम्समुळे खूप छान क्रिस्पीपणा येतो, तसेच कबाबला बाइंडिंग मिळते. तसेच सोबत टाकत आहे मी 3 मोठे चमचे चण्याचे पीठ व 2 मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर. यामुळे बाइंडिंगसुद्धा मिळते व कबाब तेलात फाटतसुद्धा नाही. आता हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे. आता हातावर असा एक गोळा घ्यायचा आहे व तुम्हाला हवा त्या साईजचा
करू शकता. मी इथे मीडियम साईजचा घेतला आहे. हे करायचे आहे असे प्रेस व साईडनी छान शेप द्यायचा. आणि आता हराभरा कबाबची ओळख म्हणजे काजू असा लावून घ्यायचा. याच प्रकारे आता सगळे कबाब मी इथे करून घेत आहे. हे असंच प्रेस करून साईडने चांगला शेप देऊन कबाबची ओळख काजू. आता हे सगळे कबाब माझे इथे बनवून तयार आहेत. आता ठेवत आहे मी गॅसवर एक पॅन. त्यामध्ये थोडंसं तेल टाकत आहे. आपण इथे डीप फ्राय करणार नाही आहोत, शॅलो फ्राय करणार आहोत. त्यासाठी मी थोडंच तेल वापरलं आहे. तर तेल थोडं गरम होऊ दे. तेल आपलं आता गरम झालेलं आहे. यामध्ये टाकून घेत आहोत आपण कबाब. कबाब आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती फ्राय करायचे आहेत. हाय फ्लेमवरती कबाब फ्राय करायचे नाही. आता आपले कबाब एका साईडने छान फ्राय झाले की आपण याला पलटी करून घेऊ. तर इथे आपल्या कबाबला किती छान कलर आला आहे तुम्ही पाहू शकता. आता असंच आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती कबाब फ्राय करून घ्यायचे आहेत. मी इथे सगळे पलटी करून घेत आहे. अशाच प्रकारे आपल्याला दुसरा बॅचही फ्राय करून घ्यायचा आहे. तर आपले आता हराभरा कबाब फ्राय झाला आहे. तुम्ही पाहू शकता किती कलर छान आला आहे. आता आपण घेऊया हे काढून. तसंच मी आता दुसरा बॅचही फ्राय करायला टाकत आहे. तर आपला दुसरा बॅचही तुम्ही पाहू शकता कलर किती छान झाला आहे. आता हेही आपण फ्राय करून घेतलेले आहेत. हेही आपण आता काढून घेऊ. तर आता तयार आहेत हॉटेलसारखे हराभरा कबाब. असं गरमागरम सर्व करायचं. घरी केले आहेत की हॉटेलमधून आणले आहेत कोणालाच कळणार नाही. तुम्हाला आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. कमेंटमध्ये नक्की सांगा.